नमस्कार मंडळी. बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार पुन्हा येते. या एनडीएला सुमारे 201 जागा मिळालेल्या आहेत. आणि आता गंमत अशी आहे मित्रांनो, की विरोधी पक्ष म्हणजे इंडी आघाडी म्हणू आपण तिला, अर्थात लालू यादव यांचा जनता दल, त्यानंतर काँग्रेस, हे यांची जी आघाडी आहे ती 36 पर्यंत येऊन टेपलेली आहे. थोडक्यात काय, महाराष्ट्राची पुनरावृत्ती आता बिहारमध्ये झालेली आहे. आणि याचा जल्लोष केवळ बिहारमध्ये नाही, तर महाराष्ट्रामध्येही त्याचा जल्लोष सुरू आहे. मागच्या वेळेस म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस अशी थम्पिंग मेजॉरिटी ही भाजप प्रणित युतीला मिळाली होती, त्यावेळेस राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं की इतक्या मोठ्या प्रमाणात जागा मिळूनही महाराष्ट्रात सन्नाटा का होता, का मोठ्या प्रमाणात तो विजय साजरा केला नाही. कदाचित राज ठाकरे यांचं भाजपने मनावर घेतलं असावं. आणि त्यामुळे बिहारमध्ये जी थम्पिंग मेजॉरिटी मिळाली, त्यानंतर राज ठाकरेंना पुन्हा टीका करायला वाव मिळू नये म्हणून बिहार पासून देशभरातल्या प्रत्येक राज्यामध्ये भाजप हा आनंदोत्सव साजरा करतोय. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात वोट चोरी झाली म्हणून राज ठाकरे म्हणतात की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वोट चोरी झाली आणि म्हणून महायुतीला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या, थम्पिंग मेजॉरिटी मिळाली. मग बिहारमध्ये काय झालं? बिहारमध्ये वोट चोरीचे आरोप या अगोदरच राहुल गांधी यांनी केले होते. वोट चोरी म्हणजे काय, की आमचं वोट चोरलं गेलं. पण ज्या वेळेस बिहारची निवडणूक होत होती, मतदान होत होतं, त्यावेळेस एकही व्यक्ती पुढे आला नाही हे सांगायला की मला मतदान करता आलं नाही, माझं मत चोरलं गेलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की जनता जी आहे तिला ही वोट चोरी मान्य नाही. या निवडणुकीच्या अगोदर म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या अगोदर राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब पण टाकून बघितला. आणि त्यांनी हरियाणाची उदाहरणं दिली, बरेच उदाहरणं दिली. राहुल गांधी यांना असं वाटत होतं की कदाचित बिहारमध्ये त्याचा परिणाम होईल. इथे महाराष्ट्रात सत्याचा मोर्चा काढून झाला की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वोट चोरी झालेली आहे असा आरोप त्या सत्याच्या मोर्चातून करण्यात आला. एकंदरीत काय, तर वोट चोरी हे प्रकरण लावून धरून बिहारच्या जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न झाला, तो टाळला गेला नाही. आता प्रश्न असा आहे, त्यामुळे बिहारची जनता ही खरं म्हणजे मतदानालाच बाहेर पडली नाही पाहिजे. कारण जर वोट चोरी होत असेल, आपण दिलेलं आपल्याला मतच देता येत नसेल किंवा आपण दिलेलं मत हे दुसऱ्याला जात असेल, तर जनता निष्क्रिय होते, ती मतदानाला बाहेर पडत नाही. पण बिहारमध्ये उलटच झालं. बिहारमध्ये आतापर्यंतचं रेकॉर्ड मतदान झालं. मग जो पहिला टप्पा असो, दुसरा टप्पा असो, आणि तिथे हे रेकॉर्ड मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष हे स्पष्ट झालं की जनता ही काय अपेक्षित आहे, तिला काय हवंय, आणि तिला विकास हवाय. बिहारचं जंगल राज तिला नकोय. आणि नेमकं तशीच परिस्थिती महाराष्ट्रात होती मित्रांनो, तशीच परिस्थिती महाराष्ट्रात होती. ही जी अम, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस यांची तिसरी आघाडी किंवा महाविकास आघाडी जी होती, ती मुस्लिमांच्या इतक्या कयात गेली होती की महाराष्ट्रात जर या महाविकास आघाडीचं सरकार आलं तर वारी होईल की नाही अशी शक्यता होती मित्रांनो. आणि त्यानंतर जी प्रतिक्रिया ही जनतेकडून आली, जनता मोठ्या प्रमाणात मतदानाला बाहेर पडली, जी प्रतिक्रिया आली, खरं म्हणजे त्याची फलनिष्पत्ती होती की युतीला, भाजप प्रणित युतीला थम्पिंग मेजॉरिटी मिळाली किंवा महायुतीला थम्पिंग मेजॉरिटी मिळाली.
पण नेमकं कारण काय हे याकडे या लोकांनी बघितलंच नाही. या लोकांनी बघितलं नाही आणि एक बहाणा शोधला आणि तो बहाणा होता वोट चोरीचा. वोट चोरी हा एक बहाणा आहे. आपण हरतोय हे कळलं किंवा आपण हरलोय हे कळल्यानंतर प्रत्यक्ष काय झालं, कशा प्रकारे मतदान झालं, कोणी कुठे मतदान केलं, कुठल्या मुद्द्यांमुळे आपल्या विरोधात मतदान झालं, हे शोधणं गरजेचं होतं. पण असे मुद्दे तर यांच्याकडे नव्हते किंवा त्या मुद्द्यांचा यांना अभ्यासच करायचा नव्हता. आणि त्यामुळे महाराष्ट्रात वोट चोरी हे सुरू झालं. राज ठाकरे यांच्यासारखा इंटेलिजंट माणूस तोही यांना बळी पडला आणि मग राज ठाकरे ही वोट चोरीबद्दल बोलू लागले. की त्यांचा युक्तिवाद काय होता की एवढे थम्पिंग मेजॉरिटी मिळूनही कुठेही आनंदोत्सव साजरा झाला नाही, कुठेही ढोल ताशे वाजले नाही. आता राज ठाकरे यांचा हा आक्षेप म्हणजे काय म्हणावं त्याला, असो. पण राज ठाकरे यांनी हे दाखवून दिलं होतं की जेव्हा तुम्हाला थम्पिंग मेजॉरिटी मिळते तेव्हा तुम्ही रस्त्यावर आले पाहिजेत, नाचले पाहिजेत. आणि ते बिहारमध्ये भाजपने मनावर घेतलं. बिहारमध्ये ते झाल्यानंतर म्हणजे निवडून आल्यानंतर सगळेजण रस्त्यावर नाचत होते, महाराष्ट्रातही नाचले. प्रत्येक राज्यामध्ये जिथे तिथे भाजप आहे तिथे तिथे आनंदोत्सव साजरा केला. मग आता राज ठाकरे त्याला काय म्हणणार, काय म्हणणार? बिहारच्या एकूण निकालाला राज ठाकरे काय बोलणार? वोट चोरी हे काही नसतं आणि वोट चोरीला आम्ही महत्व देत नाही, हे बिहारच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला ही बे माहित होतं की आपण कोणाला सत्तेत आणलं पाहिजे, नाही तर मुख्यमंत्री खान होईल अशी भीती ही महाराष्ट्रातल्या जनतेला होती मित्रांनो. खान मुख्यमंत्री होईल ही भीती महाराष्ट्रातल्या जनतेला होती आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला हवं तेच केलं. पण त्याला वोट चोरी म्हणून प्रत्यक्ष या महाविकास आघाडीने मतदारावर अविश्वास दाखवला आणि तसाच अविश्वास बिहारमध्येही आपल्यावर दाखवला जाईल. आणि तिथून धडा घेऊन बिहारमधल्या जनतेने जे केलं ते अकल्पनीय होतं. अकल्पनीय होतं मित्रांनो. आणि पुन्हा एक गोष्ट आपण विसरतो की महाराष्ट्रात बिहारीची जनता जास्त मोठ्या प्रमाणात आहे. मग तिने महाराष्ट्राकडून धडा शिकला का? आणि तिथे जाऊन की बाबांनो तुमच्यावर वोट चोरीचा आरोप होईल त्यामुळे अगोदरच वोट चोरी करून टाका असं म्हटलं का? काही माहित नाही मित्र. असो. पण ज्या पद्धतीने बिहारी जनतेने मतदान केलं आणि मोठ्या प्रमाणात भाजपला मत दिलं तिथे एक स्पष्ट होतं, कारण काही व्हिडिओज हे सोशल मीडियावर येत होते आणि त्या व्हिडिओ मधल्या स्त्रिया, बायका, महिला, वृद्धा या सांगत होत्या की मोदी हमारा भाई आहे. आणि त्याच वेळेस भाजपने ही निवडणूक जिंकली होती. निकालाची फक्त प्रतीक्षा होती, जो निकाल आज लागला. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.